असतात। ही माझ्या मैत्रिणीची आहे जी शिवण्यासाठी आलेली आहे। तर नेहमी मला दिसतोय तर ह्या साईडला आता मी जॅकेट शिवलं तर जॅकेटला हा पाऊण मीटर पदर आहे, तेवढा नाही जाणार, जास्त होतं। आणि हा टॉपला समोर असा सुंदर दिसेल, राऊंड गळा ठेवलाय, जास्त काही वेळ घेते, लोकांना खूप घाई असते, आज दिलं की 2 दिवसात द्या, तर असं मी कधी करत नाही। दिसतो वन पीस वरती हा खूप सुंदर दिसणार आहे आणि कुठल्याही दुसऱ्या म्हणजे व्हिडिओला सुरुवात करते। स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तुम्ही बोलते काय ड्रेस घातला, हा ओढणी आहे का आहे, तर ओढणी पण नाही आणि ड्रेस पण नाही, ह्याचे ड्रेस शिवायचे। मी थंबनेलमध्ये एखादा फोटो देईन त्याचा, जो मी शिवलाय कांजीवरम असाच कलर होता, कलर सेट थोडासा चेंज होता, हा मधला थोडासा असाच मिळताच होता 19-20 असा, पण बॉर्डर त्याची मरून होते। आणि त्याचा मी वन पीस जॅकेट शिवलेला आणि त्याच्यामध्ये अजून एक काहीतरी शिवलं होतं। तर ही सेम साडी आहे शिवायला आलेली, ही गाड सिल्क आहे, प्युअर सिल्क आहे। ही जुनी आहे बऱ्यापैकी साडी, माझ्याकडे पण सेम आहे जी मी बऱ्याचदा कार्यक्रमात वेअर केलेली आहे। ते माझ्या ननंदबाईची होती, आता मी मेमध्ये गेल्यानंतर त्यांना देऊन आले, कारण मी चांगलं नाही म्हणलं तरी बऱ्याच वेळा घातलं। आणि अशा एकमेकांच्या आम्ही साड्या हे करतो, कारण सिल्क ह्या जुन्या ज्या असतात त्या शायनिंगमध्ये खूप छान। ही माझ्या मैत्रिणीची आहे जी शिवण्यासाठी आलेली आहे। तर नेहमी मला विचारते एका साडीमध्ये तुम्ही वन पीस शिवता, जॅकेट शिवता, टॉप शिवता, तर ही तुम्हाला अख्खी साडी दिसते। ह्याचा हे पदर आहे आणि याला नेट लावलेलं आहे ह्या पदराला, आणि हे इकडचं आहे। तर आधी मी कट करते, कटिंगचा व्हिडिओ वन पीसचा काय मी हे करणार नाही, पण जॅकेटचा अगर जमला तर करेन मी। तर किती साडी कुठून सुरुवात करायची ते मी तुम्हाला सांगते प्रॉपर असा। जो नेस्ती बाजू असते तिथून आपण वन पीसला सुरुवात करायचं। सगळ्यात आधी वरचा पार्ट काढायचा शिवण्यासाठी, जो 15 इंच उंचीचा असतो आणि शिलाईमध्ये म्हणजे 17 इंच असं तुम्ही डबल केलं तर हा असा, हे असं कारण ती आपली 38 ते असेल तर हा असा असणार नाही, कारण का ह्याच्यामध्ये हे काट येतात, तर असा बसावा लागेल। तर तुमचा हा सुरुवातीचा आय थिंक 20 आपण अगर 36चा हे माप पकडला तर 18 येतं, आणि त्यामध्ये 3 इंच दोन्ही बाजूला 2-2 इंच पकडलं तर 22 इंच। अगर 20 इंच असेल, आता माझं 38 असेल तरी ह्या 20चा 40चा मापाचा घ्यावा लागतो कटिंग करताना। 20 पकडलं तर 25च्या जवळपास, म्हणजे तुम्हाला पाऊण मीटर, 25 म्हणजे पाऊण मीटरच्या जवळपास, थोडंसं कमी असं पाऊण मीटरला तेवढा हा कपडा सुरुवातीचा जातो। त्यानंतर अंब्रेला पूर्ण बसवायचा, अंब्रेलाला जो कट येतो त्यालाही बसवायचा, त्यानंतर राहतो। तुम्हाला कट टू कट कटिंग करावं लागतं। ती ही साडी थोडीशी मोठी असावी लागते, ही साडी बऱ्यापैकी मोठी आहे, म्हणजे रनिंग ब्लाऊज असेल ह्याचा का की अपोजिट आहे ते नाही माहिती। आणि मी जे वेअर केलेलं त्याच्यावर तर माझं अपोजिट असा घेऊन वेगळा शिवला होता, कारण ननंदबाईची ती साडी होती त्यामुळे। तर ह्याच्यामध्ये मला वाटतं रनिंग ब्लाऊज आहे, त्यांनी काढला नसेल त्यावेळेस। ह्या साड्यामध्ये शक्यतो रनिंगच ब्लाऊज येतात, त्यामुळे त्यांनी तसंच ठेवलेलं आणि त्यांनीही असा अपोजिटच ब्लाऊज शिवला होता। तर आता मी तुम्हाला आधी वन पीस शिवून घेते, किती साडी संपते आणि त्यानंतर किती साडी राहते ते मी तुम्हाला दाखवते। वन पीसला किती मीटर गेलं आणि किती राहिलं, खूप असं कट्टाकट्टी मी कट करते। आधी बॉर्डर कट करून घेते, जिथपर्यंत लागतं आयडिया येते। आता 25 इंच मला काढायचं आहे डबल, तर तो तेवढा सुरुवातीचा भाग काढून मी पूर्ण बॉडीचा पूर्ण पार्ट बसवणार, आणि त्याच्या खालचा जो राहतो खालचा त्याच्यातून मी स्लीव बसवणार। वन पीस शिवून झालाय आणि ह्या साडीची उंची बऱ्यापैकी चांगली आहे, म्हणजे नॉर्मल साड्यांच्या उंच्या जास्तच असतात सिल्कमध्ये, पण ह्याची भरपूर उंची आहे, अशी कमी नाही आहे। तर वन पीस पूर्ण शिवून झालाय, त्यानंतर हा कपडा राहिला आरामात 2.5 मीटर राहिला। तर ह्याच्यामध्ये शॉर्ट जॅकेट शिवणार आहे पदरामध्ये, त्यानंतर इकडं जो राहतो त्याच्यामध्ये टॉप शिवणार आहे, म्हणजे एक वन पीस, एक जॅकेट आणि एक टॉप असा हा सिल्कच्या साडीमध्ये बसतो। ते रनिंगवालं होतं, म्हणजे हा बरोबर मला वाटतं 6.25 का 6.20 इतके मीटर होता, 6.25 मीटर पकडलं तरी। हा राहिला 2.5 मीटर,
म्हणजे किती गेलं, 2.5 तुम्ही पकडलं तर 2 म्हणजे 4.25. हां, 1 पीसला 4.25 फुल ह्याच्यावाला, कारण हा बॉर्डर वापरलेला. आणि हात ह्याचे छोटे घेतलेत, म्हणजे 5 ते 6 इंचाचेच घेतलेत. जो थंबनेलला लावलाय सेम तशीच कॉपी आहे. हे नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल, मी वेअर केलेलंही दिसणार आहे तुम्हाला. माझी मैत्रिणीही वेअर करून दाखवेल ती कदाचित, किंवा मी तरी तो ड्रेस घालून व्हिडिओ शूट करणारच आहे. कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते. जुन्या साड्या असतात, वापरण्यात येत नाहीत, तेच घातलेलं असतं. नवीन घ्यायला गेले तर ह्या साड्यांच्या किमती आरामात, सिल्कच्या साड्या ह्या 10 ते 12 हजाराच्या आहेत. ड्रेससुद्धा 15 हजारापर्यंत पडतात नवीन, अगर तुम्ही साड्यांचे ड्रेसेस बनवून घेतले. मार्केटमध्ये ते अवेलेबल आहेत. पण तुम्ही साडी घालून कंटाळा आलाय, नको वाटायला लागलाय, पण साडी चांगली आहे, कुठेही अशी काय बोलतात घासलेली किंवा जिरलेली नाही आहे, तर तुम्ही त्याचा ड्रेस शिवून घेता, म्हणजे घेऊ शकता. तर खूप छान असं त्याचं फिनिशिंग येतं, दिसायला छान दिसतं. आणि कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. ह्याच्यामध्ये मरून बॉर्डर असू दे, ग्रीन बॉर्डर असू दे, कारण हा जो आहे हा मँगो कलर येतो, येल्लो शेडमध्ये थोडा असा पॉपर असा, खूप छान असतो. तर ह्या साईडला आता मी जॅकेट शिवलं तर जॅकेटला हा 1.25 मीटर पदर आहे, तेवढा नाही जाणार. जॅकेट जास्तीत जास्त 21-22 इंचाचा मी ठेवणार आहे. त्यानंतर हार आहे, हाही टॉपमध्ये मी ॲडजस्ट करून शिवून घेणार आहे. खूपदा मला विचारतात की एका साडीचे तुम्ही ॲडजस्ट करून कसं शिवता ते दाखवा. कटिंग तर नाही, पण इकडचा पार्ट झाल्यानंतर हा तो तिकडचा जॅकेटचा शिवल्यानंतर हा राहिलेला, म्हणजे तुम्ही विचार करा इथपर्यंत जॅकेटचा जाणार. हा जो आहे इथं मी बोट दाखवलं, आणि इथून हा डबल करते. इथून हा डबल केला तर ह्याच्यामध्ये बरोबर 40-38 छातीच्या मापाचा हा टॉप बसेल, सिंपल असा. तर चालेल. आता हे मी शिवून घेते. शिवल्यानंतर मी तुम्हाला ह्याचे पीसेस रेडी जे झालेत ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते किंवा व्हिडिओमध्ये दिसेल. आता आधी कटिंग करून घेते. 1 पीस शिवून झाला, अप्रतिम असा 1 पीस झाला आणि फुल घेर बसलाय, हे बघा. आणि हे मी सविस्तर नंतर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन. इकडं मी स्टँड लावलेलं आहे, कारण शूटिंग घेते तसंच. हा असा गळा आहे, कारण आता मला डम्मी कंटिन्यू शिवते, कारण डम्मी आणि शूटिंग घ्यायला लागले तर माझं शिवणाचं काम राहून जातं. असा पानगळा घेतला आहे आणि छोटेसे हात घेतलेत, कमरेचा घेर. आणि हे 40 साईजचं आहे. आणि हे खालून तुम्ही घेर बघू शकता, फुल घेर आहे. कसला तरी आवाज येतोय. फुल घेर घेतला आणि इतका कॉम्बिनेशन सुंदर दिसतं. ते पूर्ण झालं, कटिंग करून घेतलं होतं मी आणि ते शिवलं. त्यानंतर हा जो टॉप आहे हा असा कट केला. हा पदराचा भाग थोडासा ह्याला आलाय, कारण 1.25 मीटरचं पदर होतं, त्यापेक्षा थोडं जास्त होतं. आणि हा टॉपला समोर असा सुंदर दिसेल, राऊंड गळा ठेवला, जास्त काही नाही. आणि हा असा तुम्हाला ह्याचे मी पीसेस दाखवते. आणि तिकडे जॅकेट ठेवलं मापाचं आणि ते जॅकेट शिवायचं आहे. त्यानंतर ह्याचे जे बॉर्डर निघालेत, हे बॉर्डर ह्याला हवं तर मी खाली लावणार आहे. आता शिवताना बघते. तुम्ही बोलतील तुम्हाला डिझाईन फायनल सांगितलं नाही का. हे फायनल डिझाईन आहे. हा एक 1 पीस. त्यानंतर तो जॅकेट फायनल आहे. हा टॉप जो आहे तो माझ्या मनानुसार, म्हणजे जसं बसेल, जसं डिझाईन चांगलं दिसेल त्यानुसार शिवते. आणि हे बघा इकडे हे जे तुकडे राहिले त्याचा हा अस्तर आहे. एकही असा तुकडा त्याच्यातला वाया घालत नाही, तंतोतंत सगळं कटिंग करते. त्यामुळे हे असे ड्रेसेस बसतात व्यवस्थित. खूप सुंदर दिसायला लागले. डमीला घातल्यानंतर तर खूप छान दिसेल. थोडंसं वर करते म्हणजे तुम्हाला घेर लक्षात येईल ह्याचा. हे बघा, तुम्ही काम कसं करता ते खूप महत्त्वाचं असतं, कारण त्याशिवाय तुमच्याकडे कुठलेही कस्टमर येणार नाहीत. बऱ्याच जणांना हे इतकं शिवूनसुद्धा बऱ्याचदा फिनिशिंगमध्ये कमी जास्त काढतात. तिथं मी कुठलंही प्रत्युत्तर देत नाही किंवा का म्हणून हे विचारत नाही. ज्यांना आवडतं ते माझ्याकडे पार्सल देतात, मी शिवते. पण मी थोडा वेळ घेते, लोकांना खूप घाई असते. आज दिलं की 2 दिवसात द्या, तर असं मी कधी करत नाही. साड्यांचे ड्रेसेस हे खूप लक्ष देऊन शिवावं लागतात. ड्रेस पीस असेल तर सरळ कात्री लावून आम्ही शिवून काढतो, पण ह्याच्यात ॲडजस्ट करावं लागतं. नाहीतर हा 1 पीस आणि जॅकेट इझिली बसतो, पण हे सगळं ॲडजस्ट करत शिवायचं असेल तर तुम्हाला तेवढं वेळ द्यावं लागतं. तर चालेल, ह्याचा कटिंग करून घेते, त्यानंतर हा दाखवते. 1 पीस पाहिला आणि हे तुम्हाला कटिंग करून दाखवले होते. तो टॉप आहे. हात आमचे थोडेसे हे म्हणजे अडकले होते. हे बघा इतका सुंदर झालाय. एका बाजूला असा पदराचा भाग घेतला आणि हा असा, आणि हे डिझाईन मध्य भागामध्ये आले. आणि बॉर्डर मी डबल वापरले हाईटमुळे. खूप सुंदर झालाय. कोपऱ्यापर्यंत हात झालेत. राऊंड सिम्पलच आहे, दुसरी काही गरज नाही आहे. मी मागे असे जाता जाता आवाज आला तर तुमच्या लक्षात, आम्ही आदोळलो आहे कशाला, कॉटला. तर हे असं असतं माझं शूटिंग घेताना. खूप सुंदर दिसते. तुमच्याकडे सिल्कची साडी असेल ना,
नक्की असे ड्रेस करा. पण एकात एक वन पीस आहे फुल, हे माझ्या मैत्रिणीचं आहे, मी सुद्धा वेअर करणार आहे, तुम्हाला दिसणारच आहे कार्यक्रमाच्या वेळेस. आणि त्याचं शूट घेणार आहे त्याशिवाय दिसणार नाही, कारण जी आहे ती जॉबला आहे, तिला वेळ मिळेल की नाही मला नाही माहिती, पण पाहिल्यानंतर खूप सुंदर वाटतं. अजून एक ह्याचा जो पदर राहिला, पदर एवढाच नव्हता, बरोबर पाऊण मीटर होता. हा बघा पदर इतका वापरला आहे, मला वाटतं चांगलं 8 ते 10 इंच, 10 इंच ते 10 इंच असेल फोल्डिंग बिल्डिंगचं. पण आमची डमी खूप बारीक आहे, तिच्या मापासाठी मी तसा केलेला आहे. आणि इथून डिझाईन बघा तुम्ही, ही जी बुट्ट्यांची आहे. आणि सिल्क साडी चांगली चेक केलेली आहे, व्यवस्थित आहे, त्यानंतरच केलं आहे. खूप सुंदर दिसतोय. हा तर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या कुठल्या अशा साड्या असतील ज्या वापरण्यात नाही आहेत, सिल्क आहेत, खूप अशा जुन्या आहेत आणि खूपदा घातलेलं आहे, तर तुम्ही असं मस्त आयडिया करू शकता. खूप सुंदर दिसते. राहिलेला जो कपडा आहे तो जॅकेट आहे, त्याचं मी कटिंग अँड स्टिचिंगचा व्हिडिओ करायचा प्रयत्न करणार आहे, बघू जमतं का, कारण ऑर्डर खूप आहेत, दुसरे थोडेफार कामं आहेत, त्यामुळे मला कटिंग अँड स्टिचिंगच्या व्हिडिओला वेळ मिळत नाही. बरेच याचे असे ड्रेसेस आहेत की ते सुद्धा मी शूट करत नाही, शिवते तसं पाठवून देते. तर खूप सुंदर दिसायला लागलं आहे आणि हे ह्याच बाजूला आलं आहे आणि व्यवस्थित दिसतं, कुठेही साडी जिरपलेली नाही हे पाहिलं. आणि इथं तुमच्या लक्षात येईल इथे हे केलेलं आहे, जाळी लावलेले, त्यामुळे इथे असे धागे दिसतात. मी जाळीसुद्धा कट केलेले नाही, धागे निघतात म्हणून. आत्ता मी तुम्हाला जॅकेटचं हे झाल्यानंतर जॅकेट दाखवते. जॅकेट पूर्ण शिवून झालेला आहे, पण हँगरला लावल्यामुळं त्याचे फिनिशिंग दिसत नाही. सिम्पल राऊंड गळा आहे, थोडासा गळा पसरट घेतलेला आहे कारण मागचा गळा हा बंद असतो. हे स्लीवलेसच आहे जॅकेट, तुम्ही स्लीव पण लावू शकता आता फॅशनमध्ये. आणि याची बॉर्डर, ह्याच्यात सगळ्यात म्हणजे हे जे खालचे हे आहे तर टसल्स जे बोलतो आपण, किंवा आपल्या ह्याच्यामध्ये गोंडे बोलतात असं नॉर्मल भाषेमध्ये, जे पदराच्या साईडला आहे तेही मी ह्याच्यात ठेवलेलं आहे. कसं लुक दिसतंय पाहते. थोडीशी उंची जास्त घेतलेली आहे, नॉर्मली जॅकेट इथपर्यंतच घेते मी, पण ह्याच्यामध्ये तर हाही लुक कसा दिसतोय आत्ता मला वाटतं त्या ड्रेसवरती घालूनच दाखवते. हा असा नाही चांगला वाटत आहे, असा तो वन पीसवरती हा खूप सुंदर दिसणार आहे. आणि कुठल्याही दुसऱ्या म्हणजे कलर असेल, ग्रीन कलर असेल किंवा व्हाईट कलर असेल, ह्या जॅकेटमध्ये फक्त हा पर्पल पदराचाच वापरलेला आहे, त्याचा बॉर्डर आहे. कुठल्याही ड्रेसवरती तुम्ही हे करू शकता, म्हणजे हे वापरू शकता. वेगळा एक तुमचा लुक तयार होईल. हा इतका सुंदर जॅकेट दिसतोय, लॉंग पण छान दिसतोय. मी स्वतःही ते ट्राय करून पाहते, त्यानंतरच मी ते ठरवते. खूप सुंदर दिसतंय. आता आमच्या डम्मीला असा दिसतोय, पण खरंच जॅकेट खूप छान वाटते. तुम्हाला एका साडीतून मी फुल वन पीस, फुल आपला लॉंग असा कुर्ता आणि जॅकेट असे तिन्ही पॅटर्न दाखवले एकाच साडीतून आहे. आणि ही साडी फुल लॉंग होती, मला वाटतं ह्यातलं ब्लाऊज काढलं नव्हतं, त्यामुळं हा असा इतका सगळा व्यवस्थित बसलेला आहे. तर कसे वाटले तिन्ही ड्रेस नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.